त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ, सॉरी तिसरा, 1 2 3 4 5 6 6वा पॅरेग्राफ, त्याला सॉरी 6वा पण ना, 1 2 3 4 5 6 7वा पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, श्रीलरूप गोस्वामी पुढे असा सल्ला देतात की मनुष्याने भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त न राहता. भेटला हा पॅरेग्राफ? श्रीलरूप गोस्वामी पुढे असा सल्ला देतात की, भेटला का पॅरेग्राफ? 7वा पॅरेग्राफ आहे. याला टायटल द्यायचं त्याग. सेकंड नंबर, त्याग. त्यानंतर एक पण तुम्ही पुढे गेलात तर हा जर 7वा असेल तर 8 9 10 11 12 13वा पॅरेग्राफ, कृष्ण भावना भावित मनुष्य स्वाभाविकपणे शुद्ध असल्यामुळे त्याला आपले विचार किंवा क्रिया. भेटला? कृष्ण भावना भावित मनुष्य स्वाभाविकपणे शुद्ध असल्यामुळे. भेटला? त्याला द्यायचं तिसऱ्या नंबरचं टायटल सद्गुण. सद्गुण तिसरा नंबरचा टायटल सद्गुण. आणि चौथा, त्याच्या नेक्स्ट पानावरती बघा तुम्हाला दिसेल, श्रीलरूप गोस्वामी पुढे सांगतात की भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रीलरूप गोस्वामी पुढे सांगतात की भक्तीचे 9 प्रकार आहेत. हे 9 प्रकार म्हणजे हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. पुढचं जो तुम्हाला सद्गुणचा पॉईंट दिला त्याच्या अपोजिट पुढच्या पानावरती, म्हणजे त्या पॅरेग्राफ पासून 1 2 3 पॅरेग्राफ सोडून 4 पॅरेग्राफ सोडून तुम्हाला दिसेल बघा, रूप गोस्वामी पुढे सांगतात की भक्तीचे 9 प्रकार आहेत. भेटलं का? इथे 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 खाली बॉटम, या नवीन पुस्तकामध्ये, म्हणजे सॉरी ह्या पुस्तकामध्ये इथे आहे. हा भेटलं प्रभूजी. त्याला टायटल द्यायचं एक अंग की अनेक अंग. एक अंग की अनेक अंग. एक अंग की अनेक अंग. बेसिकली 9 आयटम आहेत भक्तीचे, त्यामधलं एक घ्यायचा की 9 घ्यायचे. एक अंग की अनेक अंग, अशा प्रकारे या 14व्या अध्यायामध्ये हे 4 पॉइंट्स आहेत. आणि तुम्ही जर सर्वात पहिला पॅरेग्राफ जर वाचलात, वाचा, कोण वाचेल पहिला पॅरेग्राफ? संध्या माताजी वाचणार तुम्ही? माताजी बघणार लिहिण्यामध्ये. आनंद राणी माताजी तुम्ही वाचा पहिला पॅरेग्राफ. हरे कृष्ण. वाचा. काही विद्वान असा सल्ला देतात की भक्तिमय सेवेत प्रगती करण्यासाठी ज्ञान आणि वैराग्य हे अतिशय महत्वाचे घटक आहेत, परंतु वास्तविकपणे हे सत्य नाही. खरे सांगायचे तर कृष्ण भावनेत प्रवेश करण्यास अनुकूल ठरणारे ज्ञान आणि वैराग्य प्रारंभिक अवस्थेत स्वीकारले जाऊ शकते, परंतु शेवटी मात्र त्याचा त्याग करावा लागतो, कारण भक्तिमय सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा या एकमेव घटनांवरच भक्तिमय सेवा अवलंबून असते. ओके, थँक्यू. मग तुमचे बरेच कॉन्सेप्शन क्लिअर झाले असतील आता. 2 वर्ष तुम्ही भरपूर ज्ञान एकत्रित केलं, पण ते ज्ञान ऑफकोर्स ते ज्ञान ते नाहीये. हे तुम्ही जे घेता ते भक्तिमय ज्ञान आहे, राईट? हे भक्ती, आणि पुढे जाऊन क्लिअर करतीलच रूप गोस्वामी जीव गोस्वामीचा संदर्भ देऊन. पण इन जनरल आपल्याला असं वाटतं बऱ्याच लोकांना की आपण जर ज्ञानी झालो आणि वैरागी झालो तर आपण भक्त बनू शकतो. बरोबर ना? असंच वाटतं ना आपल्या प्रत्येकाला. अरे तो बघा किती ज्ञानी आहे, त्याला किती श्लोक येतात, त्याला किती कशी तो उत्तर एकदम कोरीव लिहून टाकतो, म्हणजे स्वच्छ अक्षर आणि एकदम सगळे ऍज इट इज लिहून टाकलं उत्तर, जसं सांगितलं होतं तसं. किंवा तो किती एकदम छान आवाज त्याचा गाण्याकरता. किंवा प्रभूजी बघा काय मृदंग वाजवत होतो, बापरे धमाल करून टाकली. मृदंग एवढा सुरेख वाजवला त्याने की किती छान भक्त आहे तो. आता भक्तीची, म्हणून बघा हे तुम्हाला पुन्हा पुन्हा क्लिअर केलं जात आहे की भक्ती करता कुठलीही एक्सटर्नल क्वालिफिकेशन नाहीये.
की कोणी वैरागी आहे, कोणी गृहस्थ आहे, कोणी वानप्रस्थी आहे, कोणी संन्यासी आहे, कोणी काय आहे, कोणी काय आहे, कोणी सिंगर आहे तर कोणी कथाकार आहे तर कोणी काय आहे काय आहे वगैरे वगैरे सो अँड सो अँड सो. भक्ती करता एकच क्वालिफिकेशन आहे आणि तिथे लिहिलेली आहे, भक्तिमय सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा. या एकमेव घटकांवरच भक्तिमय सेवा अवलंबून असते. दॅट्स इट. मग तुम्हाला ते आजच्या काही उदाहरणावरून कळेल. तसं उदाहरण घ्या, शोभा सखी माताजींचं उदाहरण घ्या, किंवा शरद विहारी माताजींचं उदाहरण घ्या, किंवा भक्तितीर्थ महाराजांचं उदाहरण घ्या. आता बघा, भक्तितीर्थ महाराज हे सुद्धा फार मोठे संन्यासी होते, राईट? होते ना फार मोठे संन्यासी. त्यांना पण टर्मिनल कॅन्सर होता आणि ह्या दोघींना पण कॅन्सर होता. ऑफकोर्स अगेन कॅन्सर इज नॉट द क्वालिफिकेशन फॉर भक्ती. कॅन्सर ही भक्ती प्राप्त करण्याकरता क्रायटेरिया नाहीये. पण म्हणजे असं तुम्ही विचार करू नका की आता आपल्याला पण कॅन्सर व्हायला पाहिजे, मग आपल्याला पण अशीच सोय भेटेल भक्ती करण्याची, असं नाहीये. कुठलेही एक्सटर्नल कारण चालत नाही याच्यामध्ये. काय चालतात? भक्तिमय सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा. तर जस्ट टू से टेक एन एक्झाम्पल, या दोन्ही केसमध्ये एक संन्यासी होता आणि या दोघे गृहस्थी होत्या. एक मंदिरामध्ये हायरार्की कशी आहे बघा, एक मंदिरात राहणारे संन्यासी होते आणि एक मंदिरात राहणारी ग्रस्त होती आणि एक मंदिराच्या बाहेर राहणारी ग्रस्त होती, राईट? तिन्ही एक्झाम्पल बघा आणि तिघांनाही समान संधी भेटली. तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल की यांना कोण ओळखत पण नव्हतं माताजींना. ठीक आहे, ह्या माताजींना कोणतरी ओळखत होतं, पण त्या माताजींना कोणी ओळखत नव्हतं. परंतु तुम्हाला ह्या उदाहरणावरून दिसलं पाहिजे की आपल्या समोर जेव्हा प्रॅक्टिकल उदाहरणं दिसतात तेव्हा तुम्हाला कळतं की ओके, भक्ती करण्याकरता ही क्वालिफिकेशन आहे का. आज एका दुसऱ्या ग्रुपची एक्झाम होती औरंगाबादवाल्यांची. तर त्यातले काही जण 2-3 जण म्हणत होते की आम्हाला लक्षातच राहत नाही, आम्हाला भरपूर एक 70 वर्षाचे कोणतरी आहेत ते म्हटले की आम्हाला तर लक्षातच राहत नाही. आणि एक माताजी होत्या. काय झालं? काही झालं नाही, त्यांना काहीतरी लक्षात आलं असेल. तर मी त्यांना सांगितलं की प्रत्येकाचं प्रोसेसिंग पॉवर ही वेगवेगळी असते, बरोबर ना? प्रत्येकाची जी रॅम आहे, आजकाल येतात ना मोबाईल 3 GB रॅम, 4 GB, 6 GB, 8 GB रॅमचे मोबाईल येत असतात. प्रत्येकाची फंक्शनिंग कॅपॅसिटी वेगळी असते त्याच्या रॅम अनुसार. आपल्याला भेटलेली प्रोसेसिंग कॅपॅसिटी प्रत्येकाच्या कर्मानुसार वेगवेगळी असते. पूर्वजन्मामध्ये आपण जे काही कर्म केले त्यानुसार कोणाचा रॅम एकदम फास्ट आहे, कोणाचा स्लो आहे. पण भगवंतांची भक्ती याच्यावर निर्भर नसते. आपल्याला कधी कधी वाटतं की याची प्रोसेसिंग कॅपॅसिटी भरपूर फास्ट आहे म्हणजे हा एकदम प्रगत भक्त आहे, तरी आपली चुकीची धारणा आहे. असं नाही की रॅम फास्ट आहे म्हणजे तो प्रगत नसणार, असेल पण याचा अर्थ असं नाही की मग एखाद्याचा रॅम फास्ट नाहीये मग तो प्रोसेसिंग फास्ट करत म्हणजे तो प्रगत भक्त नाहीये, बरोबर ना? तर तुम्हाला ह्या अध्यायाकरता ऑलरेडी एक्झाम्पल भेटलेला आहे. तर मला काय जास्त सांगायची गरज पडणार नाही या अध्यायामधनं, बिकॉज यू हॅव ऑलरेडी सीन द एक्झाम्पल, लाईव्ह एक्झाम्पल. म्हणून बघा, रामायणामध्ये जी शबरीची कथा आहे, शबरी ही कोणी वैरागी नव्हती आणि ज्ञानी पण नव्हती. मग भगवंतांनी का बरं त्याची बोरं चखावीत येऊन ते पण गोष्टी. हा, मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल की भक्ती करण्याकरता असं नाही की मग वैराग्य नसलं तरी असेल तर चांगली गोष्ट त्याला आहे, पण ते आवश्यक नाहीये. ऍक्च्युली जो भगवंताचा भक्त बनतो ना तेच खरं वैराग्य आहे, बरोबर ना? ते आपल्या पुढे दिसेल त्याच्यामध्ये चॅप्टर मध्ये. जो भगवंतांची भक्ती करतो त्याच्याकडे ऑलरेडी वैराग्य आलेलं असतं, ऑटोमॅटिक खरं वैराग्य, आणि त्याला ऑलरेडी ज्ञान पण भेटलेलं असतं, म्हणून तर करतो ना तो. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याला आतमधून भगवंत पुरवठा करतात. आवश्यक नसतात त्या, परंतु जर आवश्यक असल्यास देतात भगवंत. म्हणून केवळ ज्ञानाने किंवा केवळ वैराग्याने आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्याकरता आपल्याकडे भक्ती असणे आवश्यक आहे. म्हणून भक्ती विदाऊट
ज्ञान आणि वैराग्य किंवा ज्ञान वैराग्य विदाऊट भक्ती हा डेंजरस आहे. जास्त तुमच्याकडे ज्ञान असेल तर काय होतो प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम होतो सांगा मला. जर जास्त ज्ञान असेल तर आणि भक्ती कमी असेल तर काय प्रॉब्लेम होतो? गर्व येतो. गर्व येतो, अहंकार. अहंकार येतो. ऍक्च्युली आपल्याकडे भक्ती असेल तर आपल्याला कधी वाटणारच नाही की माझ्याकडे जास्त ज्ञान आहे म्हणून, बरोबर ना? मग ज्याला वाटतं की माझ्याकडे जास्त ज्ञान आहे त्याच्याकडे भक्ती नाहीच आहे. गर्व येतो आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्टीवरती त्याला अनालिसिस करण्याची सवय पडून जाते. नाही मला असं समजून हे असंच का? अरे काही प्रश्नांना उत्तर नसतं, त्यांना स्वीकार करायचं असतं. आणि ते स्वीकार करण्याकरता श्रद्धा जी असते ना ते आपल्या अनालिसिसने येत नाही, भगवंतांच्या कृपेने येते. अशा कितीतरी गोष्टी ज्या आपल्याला कधीच समजणार नाहीत आयुष्यामध्ये, पण तरी पण आपण ते स्वीकार करतो का? तर ते स्वीकार करण्याची श्रद्धा किंवा स्वीकार करण्याकरता फेथ भगवंत आपल्याला सप्लाय करतात, बरोबर ना? तर हे झालं ज्ञान. आणि जास्त वैराग्य ते पण कामाचं नाही. असं वैराग्य की आपण प्रत्येक इमोशनला नाही नाही म्हणतो. वैराग्य अरे इथे म्हणजे हे माझ्या घरातले नाते यांच्याशी जास्त मन गुंतवायचं नाही, मित्र नाही, बाहेरचा कोणी व्यक्ती नाही. एकदा गोविंद विचारलं होतं एकाने, म्हटलं होतं की मी एवढा वैरागी आहे की माझी आई वारली तरी सुद्धा मी रडलो नाही. कळलं तुम्हाला? मी एवढा वैरागी आहे. मग त्याला प्रभूजीने बरोबर उत्तर दिलं. म्हटलं की तुझी आई वारली तर तू रडू शकला नाहीस, मग तू भगवंताकरता काय रडशील? यू कॅनॉट क्राय फॉर युअर मदर, हाऊ यू विल क्राय फॉर युअर गॉड? आपण नाहीच करू. मग त्या भावना ज्या असतात त्या आपल्याला नकाराच्या नसतात, भावनेचा स्वीकार करायचा असतो, परंतु त्या राईट जागेवरती प्लेस केल्या पाहिजेत. तर हे आपले आई वडील किंवा आपले नातेसंबंध हे सगळे आपल्या अफेक्शनचे पार्ट असतात. बघा तुम्ही गीतेमध्ये ते स्टडी केलं असेल, 13व्या अध्यायामध्ये 8 ते 12 सेक्शन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रॉपर लिहितात की हे सगळे आपल्या स्नेहाचे नॅचरल आपल्याकडे त्यांना स्नेह देणे, त्यांच्याशी स्नेह असा पण आसक्ती नसावी, राईट? म्हणून दिस इज फर्स्ट पॉइंट की आपल्याला प्रॉपर लिहितातच येते की वास्तविकपणे सत्य नाही, त्यांचा आपल्याला शेवटी त्याग करावा लागतो. भक्तिमय सेवा करण्याची इच्छा ही आहे, हीच एक आपली पात्रता आहे, दुसरी कुठलीच पात्रता असू शकत नाही. प्रोपाद इथे लिहितात बघा पहिल्या सेक्शन मध्ये ज्ञानमध्ये. प्रोपाद लिहितात की काही निष्ठांत भक्तांचे असे मत आहे की मानसिक तर्क आणि योग साधनेतील कृत्रिम तपस्या हे मार्ग भौतिक प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी अनुकूल असतात, परंतु त्यामुळे आपले हृदय मात्र अधिकाधिक कठोर होत जात असते आणि आपल्याला भक्तिमय सेवेत प्रगती करण्यास कदापि सहाय्य करू शकत नाही. वास्तविकपणे कृष्ण भावना किंवा भक्तिमय सेवा हाच भक्तिमय जीवनातील प्रगती करण्यासाठी एकमात्र उपाय आहे. दॅट्स इट. दुसरा काही त्याला पर्याय नाहीये. आता ऑफकोर्स जीव गोस्वामी आपल्या संदर्भामध्ये सांगतात भक्तिरसामय संधीच्या टीकेमध्ये, दुर्गम संगमनी टीकेमध्ये, की जे ज्ञान असतं ते पण 2 प्रकारचं असतं, भक्ती अनुकूल ज्ञान आणि भक्ती प्रतिकूल ज्ञान. तर याच्यामध्ये वर्णन केलं जातं निर्विशेषवादी वर्सेस सविशेषवादी. तर भक्तांना पण ज्ञान आहे, नाही असं नाही, पण ते ज्ञान कसं आहे? भक्तिमय ज्ञान आहे. आणि जे निर्विशेषवादी ज्ञान आहे ते काय आहे? भक्ती प्रतिकूल ज्ञान आहे. त्यांचं ज्ञान काय असतं की मी आणि भगवंत एक. आणि भक्तांचं ज्ञान काय असतं? मी आणि भगवंत एक नाही, भगवंत माझे प्रभू, मी दास. हे सुद्धा एक ज्ञान आहे. पण इथे जो डिस्कशन चाललेलं आहे रूप गोस्वामीचं, मेजरली या दोघांना कॉन्ट्रास्ट करता येते, भक्ती प्रतिकूल ज्ञान आणि भक्ती अनुकूल ज्ञान. तर तुम्ही जर भक्ती अनुकूल जर ज्ञान बघितलं, भक्तीला तुम्ही सगळे आज जागेवरती समजते की कन्फ्युज झालात नाही ना? भक्तीला अनुकूल असं आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. ठीक आहे, मी जीव आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म वस्तू आहे, आणि मी सनातन आहे, सच्चिद आनंद आहे, हे सगळं ज्ञान इथपर्यंत ठीक आहे, बेसिक लेवल पर्यंत. पण पुढे काय? मग पुढे त्या ज्ञानाच्या 2 फाट्या फुटतात, एक तर सविशेषवाद किंवा निर्विशेषवाद. ते तुम्ही स्टडी करत आलेले आहात पूर्ण गीतेच्या कोर्समध्ये. तर जो व्यक्ती निर्विशेष ज्ञानाकडे झुकतो ते भक्ती करता प्रतिकूल ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानावरती जो टिकून असतो तो एक दिवशी त्याचं पतन होणं निश्चितच आहे.
का तर तुम्ही बघत आलेल्या आहात समाजामध्ये आपल्याकडे असे कितीतरी इवन मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आणि तथाकथित आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. बरेच लोक असतात दाखवतात ते आम्ही एवढे कृष्ण भक्त आहोत आणि आम्ही एवढे हे आहोत ते आहोत, पण त्यांचा कल जास्त निर्विशेषवादावरती असतो. आणि तुम्हाला दिसतं इव्हेंच्युअली या भक्तांचं सो कॉल्ड भक्तांचं त्यांच्या मार्गावरनं पतन होऊन जातं, निर्विशेषवादाच्या मार्गावरनं. का तर भक्तीचा एलिमेंट यांनी स्वीकार केलेला नसतो. त्यांना भगवंताशी एकरूप व्हायचं असतं आणि भगवंताशी एकरूप कधी होता येत नाही. भगवंतांच्या इच्छेशी एकरूप होतं, भगवंतांशी एकरूप होता येत नाही. राईट. तर हे दोन ज्ञानाचे प्रकार सांग, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्ञान घ्यायचंय पण भक्ती अनुकूल ज्ञान घ्यायचंय. भक्ती प्रतिकूल ज्ञान घ्यायचं नाहीये. भक्ती प्रतिकूल ज्ञानाने काय होतं की मनुष्याचं हृदय हे कठोर होत जातं. का तर प्रत्येक गोष्टीला आपण ज्ञानाच्या तर्काने त्याला शोधायचा प्रयत्न करतो, किंवा आपण प्रत्येक गोष्टीला, किंवा असं असतं कधी कधी ज्या लोकांना जास्त वैराग्य असतं ते लोक, जसं प्रभुपादांनी सांगितलं इथे की प्रत्येक भावनेला तुम्ही नकार नकार दिला तर तुम्ही हार्ड हार्टेड होऊन जाता. मग तुम्हाला भगवंतांविषयी पण भावना राहणार नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण करू. हरे कृष्ण दो नाही, हरे कृष्ण करायचं. हरे कृष्ण करायचं. अरे हरे कृष्ण करायचं. मम्माकडे जा, मम्माकडे. आजी येते. बाय 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 बाय. पकड आजी थोड्या वेळाने येईल. भक्ती ज्ञान घेऊन. बाय बाय. तर ते वर्णन इथे दिलेलं आहे पूर्ण या पुढच्या 2 पॅराग्राफ मध्ये. पुढच्या पॅराग्राफ मध्ये बघा अजून एक कोटेशन दिलेलं आहे भागवत मधल्या 11, 20, 31. भगवान श्रीकृष्ण उद्धवला सांगतात की प्रिय उद्धव, प्रामाणिकपणे माझी भक्तिमय सेवा करण्याकरता मानसिक तर्काने वैराग्य या गोष्टी विशेष करून अनुकूल होत नाहीत. मनुष्य ज्यावेळी माझा भक्त होतो त्यावेळी त्याला भौतिक सुखाच्या त्यागाचे फळ आपोआप प्राप्त होते व परम सत्य जाणण्याकरता पुरेसे ज्ञान विकसित करू शकतो. का असं? तर भक्तिमय सेवेतील प्रगतीची हीच खरी कसोटी आहे, कारण भक्त कधीही अंधकारात असू शकत नाही. कारण भगवंत त्याच्यावर विशेष कृपा करून त्याच्या हृदयातून ज्ञान विकसित करत असतात. भक्तिमय अनुकूल ज्ञान तुम्ही भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रतिपूर्वकं ददामि बुद्धियुगं तं येन माम उपयन्ति ते. तर भगवंत हृदयातनं काय करतात? ज्ञान देतात भक्ताला. त्याला सेपरेटली शोधायची गरज पडत नाही ते. सो दिस इज वन अंडरस्टँडिंग. म्हणून ही तुलना जी आहे ती सविशेषवाद आणि निर्विशेषवाद या 2 मार्गाने तुलना करून करतायत. की इम्पर्सनल किंवा भक्ती प्रतिकूल ज्ञान जे असतं ते सर्वात पहिले इंटेन्शन म्हणजे आपलं ध्येय काय आहे. त्याच्यामध्ये मी आणि भगवंत आम्ही एकत्र आहोत, एकच आहोत, म्हणजे मी पण भगवंत बनू शकतो, हे त्याचा पहिला एक मानसिकता असते. आणि डेस्टिनेशन मध्ये भगवंतांशी एक व्हायचंय. आणि ह्याच्या अपोजिट भक्ती अनुकूल ज्ञान असतं. त्याच्यामध्ये पहिले सांगितलं जातं की भक्त आणि भगवंत हे समान स्तरावरती नाही आहेत. भगवंताचा दास भक्त आहे आणि ध्येय काय असतं? भगवंताची सेवा करणे. तर जे लोक सेवा करतात ते टिकून राहतात भगवंतांची भक्तिमय, आणि जे तथाकथित वैरागी बनतात, ज्ञानी बनतात, भगवंताची सेवा करत नाहीत, त्यांचं पतन निश्चितच आहे. त्यानंतर हे सांगितल्यावरती पुढे जर तुम्ही सेकंड पॉईंट बघितलात, वैराग्य. वैराग्यामध्ये रूपक गोस्वामी सांगतात आपल्याला. आता वैराग्य पण कसं असावं? 2 प्रकारचे वैराग्य असतात. एक खरं वैराग्य आणि दुसरं असतं खोटं वैराग्य. त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये युक्त वैराग्य किंवा फल्गू वैराग्य म्हणतात. तुम्हाला तुम्ही श्लोक देईन पाठांतर करायला तुम्हाला असतात अभ्यासामध्ये. फल्गू वैराग्य आणि युक्त वैराग्य. युक्त वैराग्य म्हणजे आपण सर्व काही स्वीकार केलं पाहिजे जे भगवंताच्या सेवेमध्ये येऊ शकतं. मग तुमचा इंटरनेट झाला, मोबाईल झाला, घड्याळ, घर, गृहस्थी, बँक बॅलन्स, नोकर चाकर, सगळे कुठल्याही गोष्टीचा त्याग करायची गरज नाही जर ती गोष्ट भगवंताच्या सेवेमध्ये तुम्हाला वापरता येत असेल तर. जर नसेल येत तर मग त्याग करा, किंवा अशा भक्ताला द्या ज्याला ते वापरता येऊ शकते. तर युक्त वैराग्य पण डेंजरस आहे नवीन भक्तांकरता. कधी कधी ह्या सगळ्या व्याख्या आपण ऐकून एकदम खुश होऊन जातो, वा सगळे यूज करू शकतो मी. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं ना, नवीन नवीन आपण असतो तेव्हा भक्तीमध्ये सगळं यूज करता येतं. सगळं यूज करता येतं, पण आपल्याला करता येऊ शकतं का? आपली कॅपॅसिटी आहे का? ते आपण बघून घ्यावं पहिले.
ऑफकोर्स दिस इज सेकंड क्लॅरिफिकेशन. पण पहिल्यांदा इथे प्रभुपाद लिहितात की मनुष्याने भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त न राहता श्रीकृष्णाशी संबंधित असलेल्या सर्व उपभोग्य वस्तू स्वीकारल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, मनुष्यासाठी आहार आवश्यक आहे आणि आपल्या जिभेला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला काही रुचकर पदार्थ आवश्यक असतात. तेव्हा आपण आपल्या जिभेला संतुष्ट करण्याकरता काहीतरी अन्न शिजवण्याऐवजी श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता जर आपण रुचकर पदार्थ तयार केले व ते श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवले तर हा त्याग होय. का त्याग होय मला सांगा? हा त्याग कसा काय? आता आपण स्वतः खाणार, मग त्याग कसा काय? कसा काय हा त्याग? सांगा मानसिक माताजी. भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी ऑफर करतो. अच्छा, पण शेवटी तुम्ही घेता ना. भगवंत संतुष्ट- संतुष्ट करण्याकरता तर आहेच, पण आपल्याला माहिती असतं पहिलेच काय. आम्हाला मिळणार. हा, मग त्याग कसा काय झाला? प्रभूजी, हा प्रसाद घेतल्याने आपण शुद्ध होणार, बरोबर, आपले शुद्धीकरण होणार प्रसाद घेतल्याने. दुसरं असं डायरेक्ट टेस्टी खाल्लं तर त्यांनी शुद्धीकरण होणार नाही. म्हणजे आपण एक शुद्धीकरणासाठी घेतोय, तर तो एक प्रकारे आपण त्यागाच्या भावनेने घेतोय. म्हणजे आपल्याला जे वाईट गोष्टी आहेत त्यांचा त्याग व्हावा, ह्या आपण विचाराने ते ग्रहण करतो. पण माताजी ते काय बोलत नाहीयेत. हरे कृष्णा प्रभूजी. येस माताजी. हा, आपण आपल्यासाठी जिभेचे चोचले न पुरवताना भगवंतांना जे आवडतं ते जर विविध प्रकाराने करून भगवंताला ऑफर करून मग तो प्रसाद खाल्ला तर भगवंतांच्या संतुष्टी करता खाल्ला आपण. बरोबर. करेक्ट. पण शेवटी आपल्याला भेटतो ना. ते तो प्रसाद होऊनच भेटतो. जर समजा उद्या जर असं झालं भेटतो. की प्रत्येक तुमच्या ऑफरिंगला गौरनेता सगळे ऑफरिंग घेऊन गेले मायापूरला आणि प्रसाद रिटर्न आलाच नाही प्लेट मधनं. आणि प्रसाद म्हणजे काय? पूर्ण ऑफर करायचं. जेवढी तुम्ही भांड्या शिजवलेत ना सगळे भांडी लावायची ऑफरिंगला. असं नाही की एक प्लेट. किंवा भगवंताने काय करून टाकलं, म्हटले आता मला अर्पण केलं तुम्ही, आता तुम्हाला भेटणार नाही, सगळे मी घेऊन टाकलं. मी डान्स करून थकलो होतो, सगळं संपवून टाकलं मी. मग काय करणार? बोला साधना माताजी, मग काय करणार? प्रभूजी आपण आपलं मन तृप्त होऊन खाल्ल्यासारखं होतं, म्हणजे हावरटपणा थोडासा कमी होतो किंवा अति खाव वृत्ती कमी होते. हा ठीक आहे, बरोबर आहे. पण शेवटी आपल्याला भेटतं. शेवटी कुठे जात नाही, आपल्याकडे येतोच प्रसाद. आपल्याला गॅरंटी आहे म्हणून तर आपण ऑफर करतो ना. भगवंत घेऊन जाणार नाहीत आपल्याला. मला पण गॅरंटी आहे, मी जर माझं जीवन भगवंतांना समर्पित केलं तर काय भगवंत मला काय घेऊन जाणार नाहीत. मला काय करतील, म्हणजे व्यवस्थित ठेवतील मला. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की आपल्याला बेनिफिट भेटणार आहेत ना, तर आपण म्हणून स्वतःला भगवंताच्या सेवेत लावतो. ऑफकोर्स मी तुम्हाला काय कोणाला याच्यामध्ये काय डिबेट लावत नाहीये. पण जस्ट टू मेक पॉइंट्स क्लिअर की हे बघा, इनिशियली आपली भावना असते सुरुवातीला, आणि नवोदित भक्तांकरता ही तपस्या असते भगवंतांना भोग अर्पण करणे. का? कारण ते बनवताना काही गोष्टींचं त्याज्य करावं लागतं. कसं त्याज्य करावं लागतं? तुम्हाला जर भगवंतांना भोग लावायचा असेल तर तुम्ही नॉनव्हेज लावू शकत नाही भोग, बरोबर ना? तुम्ही कांदा लसूण लावू शकत नाही, तुम्ही अस्वच्छता ठेवू शकत नाही, स्वच्छ करावं लागतं स्वयंपाक, बरोबर ना? मग हे सगळं तपस्या आहेत ना. मग तुमचा त्याग हळूहळू वाढत चाललेला आहे, धीरे 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 धीरे. मग आता ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रसाद भेटणारच आहे, दॅट्स ऑल राईट. पण आपल्याला माहिती आहे की ही प्रक्रिया आहे, याच्याशिवाय खायचं नसतं, आपल्याला माहिती आहे. मग जरी आपण से फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंग करत असेल, कधी ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला खावं लागतं, पण तरी आपल्याला आठवण येतं ना एकदा की अरे मी बाहेरचं खातोय, मला काहीतरी करावं लागेल. मग काहीच जमलं नाही तरी 3दा श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू. म्हणजे एक अध्यात्म त्याच्यामध्ये जोडला गेला ना, भगवंताचं नाम स्मरण झालं ना, अर्पण झालं. म्हणजे नॉट अ स्टँडर्ड प्रोसिजर बट काइंड ऑफ स्टँडर्ड प्रोसिजर ट्रॅव्हलिंग मध्ये.
म्हणून सुरुवातीला नसेल आपल्याकडे ही भावना, पण जसं प्रभुपाद इथे लिहित आहेत, हे प्रभुपाद अक्षरशः असं लिहित आहेत की आपण सुरुवातीला हे ऑफरिंग भगवंतांना म्हणून करत असतो आणि आपण हे भगवंतांचा महाप्रसाद म्हणून स्वीकार करून घेतो त्याचा. तर त्यांच्या भावनेमध्ये आणि आपल्या भावनेमध्ये फरक आहे अजून सुद्धा. म्हणून तुम्हाला मी पहिले सांगितलं की साधना भक्तीमध्ये केली जाणारी भक्ती आणि रागानुगा किंवा भाव आणि प्रेम स्तरावर केली जाणारी भक्तीमध्ये हाच फरक असतो. तर डोंट वरी, घाबरू नका कोणी, इथे कोणी परमहंस नाहीये. आपण सगळे प्रॅक्टिस करत आहोत आणि ही आपल्याला भावना विकसित करायची आहे हळूहळू ग्रॅज्युअली. आणि एक दिवशी असा होईल की तुम्हाला जरी भूक लागली नसेल, पोट भरलं असेल तुमचं, तरी पण तुम्ही समजा कुठल्या पार्टीतनं आलात बाहेरनं, पण तुम्ही अरे भगवंतांना भूक लावलाच नाही, तेव्हा सुद्धा तुम्ही जर प्रेमाने जर भोग बनवला तर तुम्हाला कळेल त्या दिवशी की माझी भक्ती किती आहे. बरोबर ना? मग तुम्ही परीक्षा तुमची स्वतःची करून घ्यायची काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी वॉटेवर. मग तुम्हाला तेव्हा कळेल की मी खरंच प्रेमाने बनवते काय, जास्त फॉर्मॅलिटी द्याल ठीक आहे, खिचडी बनवून ऑफर करून टाक गवरून यायला. आणि बाकी टाइम जेव्हा आपल्याला घ्यायचं होतं तेव्हा पंचपक्वान 56 भोग सगळे एकदम. तर ते कॉन्शियसनेस मध्ये फरक तुम्हाला कळेल की खरंच मी माझ्याकरता करत होतो की भगवंतांकरता करत होतो. तर यू कॅन टेस्ट दॅट. त्यानंतर ऑफकोर्स इथे प्रभुपाद लिहित आहेत की रुचकर पदार्थ तयार करण्यात काही वावगे नाही, परंतु जोपर्यंत ते श्रीकृष्ण अर्पण करण्यात येत नाही तोपर्यंत ते आपण खाऊ नयेत. आणि ज्या दिवशी आपल्याला खायचे नसतील तरी सुद्धा त्यांना अर्पण करावेत. राईट? असं कधी झालं तुमच्या घरी कधी? से फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजून सांगतो एक उदाहरण, डीटी ड्रेसिंग. जर तुम्ही तुमचे वेगळे ड्रेस केलेले आहेत, से फॉर एक्झाम्पल, आणि त्यांना कोणीच बघणार नाहीये, कुठेच त्याचे फोटो पाठवायचे नाही, त्या दिवशी तुम्ही ड्रेस करा. आणि एक दिवशी तुम्हाला माहिती आहे की आज मी ड्रेस करणार आहे ना, 100, 10, 200 लोक बघणार आहेत भगवानाचा फोटो कसा आहे माझा, कसा ड्रेस केलाय. ह्या 2 दिवसांच्या मानसिकतेमध्ये तुम्ही जरा कम्पेअर करून बघा, मग तुम्हाला कळेल. बरोबर ना? नाही बरोबर? हो बरोबर आहे. मग ज्या दिवशी जे आपल्याला जर सगळं, आता समजा मंदिरामध्ये आमची असते ड्रेसिंगची सेवा, आता समजा मला कधी येते ड्रेसिंगची सेवा, मी काय करतो, अरे 2 लोक काय म्हणतील, व्यवस्थित केलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. अंडरस्टँडिंग काय आहे की भगवंतांच्या प्रीती करता नाही, भगवंतांना कसं छान वाटेल, दुसऱ्याला कसं वाटेल. मग त्या मानसिकतेवरून आपल्याला कळतं की आपली मानसिकता आपल्याला अजून विकसित करायची आहे. राईट? हे तुम्ही आपल्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही नेहमी एक्सपिरियन्स कराल. जर आपल्याला प्रवचन द्यायचे, तुम्हाला जर बघणारे 10 लोक असेल, तुम्ही एकदम चांगलं देणार. एक मुलगा जर बसला असेल समोर, तुम्ही त्याला ठीक आहे चल थोडस आपण आटून टाकूया पटकन. हे सगळे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो कारण हे डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करत असता. त्याच्यावरून आपल्याला कळेल की रागानुगा आणि साधना याच्यामध्ये फरक काय पडत असतो. दापोस कोणी टेन्शन घेऊ नका, डिस्करेज होऊ नका. चालेल, आज तुम्ही लोकांना दाखवण्याकरता करा भक्ती, पण ग्रॅज्युअली हळूहळू करता 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 एक दिवस असेल की तुम्हाला भगवंत आत्मांना आवाज देतील, अरे वेडे हे लोकांकरता करायचं नसतं, माझ्याकरता करायचं असतं. भक्ती लोकांकरता केली जात नाही, माझ्याकरता केली जाते. जेव्हा तू माझ्याकरता करशील ना तेव्हा तृप्त होशील. तेव्हा मग सिंपल जरी पदार्थ खाल्लेस, ऑफर केलेले साधे नुसते सुदामाने दिलेले पोहे जर तसे श्रीकृष्णांना आवडले, तसे आपल्याला ते पोहे पण आवडतील. राईट? त्यानंतर प्रभुपाद पुढे देतात की आता ही झाली भक्तांची स्टेज, आणि जी अभक्तांची स्टेज आहे बघा तिथे खाली लिहिली आहे, सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करणारे निर्विशेषवादी अतिशय कठोर तपश्चर्या करत असतील, परंतु भगवंताची सेवा करण्याची संधी मात्र ते गमावून बसतात. म्हणून त्यांचा त्याग हा पूर्णत्वाकरता अपुरा पडतो. तिथे खाली उदाहरण दिलेली आहेत की ज्यामध्ये कृत्रिम त्यागाचे पालन करणारे निर्विशेषवादी लोक भक्तिमय सेवेच्या संपर्कात न आल्यामुळे पतित झाले आणि पुन्हा भौतिक प्रदूषणात गुरफटून गेले. असे अनेक वर्तमान काळात ढोंगी विरागी आहेत. ते संन्यास घेऊन ब्रह्मसत्य आहे जगतमिथ्य म्हणतात आणि पुन्हा मग ठेवून राजकारण, समाजसेवा, हे ते वगैरे 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 हजारो गोष्टी करतात. का? तर त्यांना भक्तिमय सेवेमध्ये तृप्ती भेटलीच नाही, कारण त्यांची भक्ती नव्हतीच ती, अध्यात्मवाद दिखावा होता. आणि प्रभुपाद पुढे लिहितात नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, भक्तीचं रहस्य काय आहे. कोणीतरी एकाने वाचा, कोण वाचेल? चित्रमताची वाचा, नेक्स्ट पॅरेग्राफ.
मनुष्याने भगवत सेवेप्रित्यर्थ उपयोगात आणता येतील अशा कोणत्याही गोष्टीचा त्याग करू नये, हे भक्तिमय सेवेचे रहस्य आहे. कृष्ण भावना आणि भक्तिमय सेवेची प्रगती करण्यासाठी जे काही उपयोगी आहे ते सर्व आपण स्वीकारले पाहिजे. उदाहरणार्थ, वर्तमान कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या विकासासाठी आम्ही टाईपरायटर, डिक्टेटिंग मशीन, टेप रेकॉर्डर, मायक्रोफोन, विमान इत्यादी अनेक प्रकारच्या यंत्राचा उपयोग करीत आहोत. कधी कधी लोक आम्हाला विचारतात, तुम्ही भौतिक समाजाच्या प्रगतीची निंदा करता आणि त्याच भौतिक वस्तूचा उपयोगही करतात, असे का? वास्तविकपणे आम्ही त्यांची निंदा करीत नाही. आम्ही लोकांना केवळ अशी विनंती करतो की त्यांनी प्रत्येक कार्य कृष्ण भावनेत करावे. भगवद्गीतेतही हेच तत्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला परामर्श दिला की त्याने आपले युद्ध कौशल्य भक्तिमय सेवेत उपयोगात आणावे. त्याचप्रमाणे आम्ही सर्व प्रकारची यंत्रे श्रीकृष्णाच्या सेवेत उपयोगात आणीत आहोत. ही कृष्ण भावना स्वीकारून आम्ही सर्व काही भगवंताच्या सेवेकरता करू शकतो. जर एक टाईपरायटर उपयोगात आणून आमच्या कृष्ण भावना अमृत आंदोलनाचा विकास होत असेल तर आपण तो स्वीकारलाच पाहिजे. त्याचप्रमाणे डिक्टेटिंग मशीन किंवा इतर कोणतेही यंत्र उपयोगात आणता येते. श्रीकृष्णच सर्व काही आहेत अशी आमची दृष्टी आहे. श्रीकृष्णच अखिल अस्तित्वाचे कारण आणि परिणाम असल्यामुळे आपला कोणत्याही वस्तूवर अधिकार नाही. श्रीकृष्णाच्या वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत नियुक्त केल्या पाहिजे, हीच आमची दृष्टी आहे. थँक्यू सो मच. तर हे फॅक्ट आहे, कुठलीही वस्तू आपल्या मालकीची नाहीये, सगळ्या भगवंताच्या मालकीची आहे. भगवंताच्या सेवेत लावा ना. उगाच कशाला खोटं वैराग्य दाखवता, अरे आम्ही हे वापरत नाही ते वापरत नाही. जसं याला म्हणतात युक्त वैराग्य. युक्त म्हणजे जे आपल्याला भगवंताशी जोडतं, आणि ह्याच्या अपोजिट असतं फल्गू वैराग्य, खोटं वैराग्य. अरे ही माया आहे, हे माया आहे, हे माया, सगळं माया आहे. अरे मग सगळी माया आहे, मग तू पण माया आहेस. तुझं शरीर पण माया आहे, सगळं सोडून दे ना. मग ते ना सोडू शकत. जसं प्रभुपादांकडे एक उदाहरण देतात प्रभुपाद, एक स्टोरी सांगतात काय याची, तथाकथित वैराग्याची. योगी किंवा वैरागी कोणी होता, तर त्याला एकदम पैशाची अलर्जी असायची. पैसे म्हणजे पैसे, नको 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 अजिबात. एकदा त्याच्या बिछाण्यावरती कोणीतरी कॉईन ठेवल्या 2-3, त्याला रात्रभर झोप आली नाही. त्याचे सगळे शिष्य आले, त्याला म्हटले, स्वामीजी तुम्हाला झोप का येत नाही? अरे हे माझ्या बाजूला पैसे पडलेत, हे काढून टाक येत ना, लवकर काढून टाक, मला झोप येत नाही ते पैसे बघून. त्याने पैसे काढले आणि तिकडे कुठेतरी ठेवून दिले. फेकून नसते दिलेत निश्चितच. जर असे एवढे तथाकथित वैरागी असते तर फेकून दिले असते. मग नंतर त्यांचे शिष्य सगळे म्हणायला लागले, वा आमच्या स्वामीजी किती वैरागी, बघा पैसे सोबत असले की त्यांना झोपच येत नाही. आता ही काय भक्तीची व्याख्या आहे, म्हणजे क्रायटेरिया आहे का? नाहीये ना. आणि ह्याच्या अपोजिट प्रभुपादांचे असे उदाहरण आहेत. प्रभुपादांकडे एकदा एक व्यक्ती सुटकेस घेऊन आला, पैशांचे फुल बॅग, आणि समोर गेस्ट बसले होते, कॅश. तर त्यांनी ती कॅश उघडली, सुटकेस उघडली प्रभुपादांनी. लगेच प्रभुपादांचे डोळे असे मोठे झाले. वा पैसे. आपलं असं कधी हे होतं ना, आता तुम्हाला समजा सुटकेस भेटली फुल भरलेली कॅश, आता तुम्हाला पहिले भीती वाटेल की एवढी कॅश कुठनं आली. पोलिसांनी दरोडा टाकला तर माझा काय होऊन जाईल. पण ऑफकोर्स प्रभुपादांनी जेव्हा ते कॅश बघितले, प्रभुपादांचे डोळे असे एकदम चमकले. सगळे गेस्ट बघायला लागले, अरे स्वामीजी की आंखें चमक गई पैसा देख के, गडबड आहे कुछ तो. त्यांना पहिले डाऊट आला सगळ्यांना. मग नंतर प्रभुपादांनी एकाला बोलवलं, म्हटलं की ठीक आहे, पुजाऱ्याला बोलवलं, किचनवाल्याला बोलवलं, डिटी ड्रेसवाल्याला बोलवलं, प्रिचरला बोलवलं, आणि सगळ्यांना पैसे वाटले एक एक करून, आणि बॅग पूर्ण खाली झाली समोर गेस्टच्या. मग त्या गेस्टला कळलं, हो हे पैसे स्वामीजींनी स्वतः करता वापरले नाही, भगवंताच्या सेवेकरता दिले. सो दॅट इज रिअल वैराग्य. ह्याला म्हणतात खरं वैराग्य. आणि ऑफकोर्स ही उदाहरणं ऐकून आपण कुणीही इमिटेट करू नये, कारण आपली पण एक कॅपॅसिटी आहे. म्हणून तुम्हाला पहिले सांगितलं, युक्त वैराग्य प्रॅक्टिस करायची प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे. तर आपल्याला जर एक सुटकेस फुल भेटले तर काय होईल ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या समोर लगेच झूम व्हिडिओ ऑफ होऊन जाईल. पहिले बॅग ठिकाणावरती जाईल आणि मग व्हिडिओ ऑन येईल. हा प्रभूजी मी आलो आलो आलो, थांबा आहे, मी आहे क्लासमध्ये आहे. पैसे कुठे ठेवले? पैसे नाही प्रभूजी, काय कुठे आले ते पैसे? तर आपली कॅपॅसिटी आहे, म्हणून आपल्या कॅपॅसिटी प्रमाणेच आपण प्रॅक्टिस करावी, राईट. तर हे कॉशन आपल्याकडे आहे. असं कधी बऱ्याच झालेलं आहे इस्कॉन टेम्पल मध्ये की
प्रभुपादांनी त्या टायमाला संडे फिस्ट असायचा, तर संडे फिस्ट करता सगळे भक्तच प्रसाद बनवायचे. त्या टायमाला काय असं कोणी हे नव्हतं स्टाफ वगैरे किंवा असं सेटअप वगैरे. पण काही वेळा असं व्हायचं की प्रोग्राम चालू व्हायच्या अगोदर सगळा प्रसाद गायब. सगळ्या भक्तांनी खाऊन टाकला प्रसाद. असं नको व्हायला. म्हणून त्याच्याकरता आपल्याला युक्त वैराग्य जर आपल्याला प्रॅक्टिस करायचं असेल तर आपण ते वैराग्य सुपरविजन खाली प्रॅक्टिस करावा, अंडर सुपरविजन ऑफ सिनियर डिवोटीज, आपले जे काउन्सिलर त्यांच्या मार्गदर्शनाखाली, किंवा आपल्याला जो कोणी भक्त आपला हितचिंतक आहे किंवा ज्याच्याशी आपलं फ्रिक्वेन्सी मॅच होते, ते आपण स्टडी करायचं लास्ट टाइम. काय होतं ते सजातीय आशा स्नेह, सजातीय आशा स्निग्ध, की सेम फ्रिक्वेन्सीवाले भक्त यांच्याशी दोस्ती करावी, मग त्यांच्याशी आपले सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात. पण बघून घ्या पहिले समोरच्याला कॅपॅसिटी आहे का ना. तर कधी कधी तुम्ही सगळं आपला कचरा डाउनलोड केला तर समोरचा बिचारा क्रॅश होऊन जाईल. बेसिकली कचरा असतो ना आपल्याकडे. आपल्याला जर भीती असेल की मला ह्या गोष्टीपासून टेन्शन आहे, मला ह्या गोष्टी, समोरच्याला पण कॅपॅसिटी असायला पाहिजे की त्याने घ्यायला, डायजेस्ट करायला. तुम्ही बघा असं आणि शोधा कोण बघताय तुमच्यासोबत, त्यासोबत शेअर करा. तर युक्त वैराग्य फार सुंदर कॉन्सेप्ट आहे, जबरदस्त कॉन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये भक्तीची एकदम चांगली प्रकार. आता समजा आपल्या वेळी जर कोणी असा अँटी इंटरनेट असेल, अरे इंटरनेट नको, माया माया माया, तो कधी क्लासला येऊ शकत नाही. आता सगळे क्लासेस तसेच होतात, बरोबर ना. मग आता जर तुम्हाला समजा इंटरनेट वापरायचं असेल, पण इंटरनेट वापरून तुम्हाला काही त्रास होत असेल, मग तुम्ही काय केलं पाहिजे, मग सुपरविजन खाली वापरलं पाहिजे. मग तुम्ही पॅरेंटल ॲप लावा किंवा तुम्ही अशा काही डिव्हाइसेस त्याला सेट करा की कोणी त्याच्यावरती मॉनिटरिंग करेल, ऑब्झर्वेशन करेल, आणि अशा प्रकारे मग आपण ते पूर्ण आयुष्यावर वापरू शकतो. त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही कधी. सो दिस इज वन थिंग. अदरवाईज कधी कधी वैराग्य पण युक्त वैराग्याच्या नावाखाली आपण गोष्टींचा दुरुपयोग करू आणि आपलं पतन होऊन जाईल. असे पण केसेस भेटलेले आहेत आपल्या संस्थेमध्ये, की एखाद्या व्यक्तीला भरपूर सोयी सुविधा दिल्या, भरपूर त्याला गोष्टी हँडल करायला दिल्या, पण त्याने त्याचा गैरवापर केला का, तर त्याच्याकडे ते कॅपॅसिटी नव्हती त्याला डायजेस्ट करायची. सो दिस इज वन थिंग वैराग्यामध्ये. म्हणून प्रॉपर येथे लिहित आहेत की आपण सगळ्या गोष्टी स्वीकार करू शकतो. आणि याचे क्रायटेरिया काय आहे, भगवंतांच्या सेवा करता. आणि ऑफकोर्स प्रभुपाद नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये आपल्याला वॉर्निंग देतच आहेत. कोणतीही गोष्ट बघा, तिसरी लाईन, 1 2 3 तिसरी लाईन त्या पुढच्या पॅरेग्राफ मध्ये, कोणतीही गोष्ट स्वीकारणे अथवा तिचा त्याग करणे हे केवळ भक्तिमय तत्वांच्या कसोटीवरच ठरवले गेले पाहिजे. मनुष्याने स्वकल्पनेनुसार वस्तूंचा स्वीकार अथवा नकार करू नये. ह्या गोष्टींचा स्वीकार करावा किंवा न करावा हे कोण ठरवून देतं, आपल्याला काउन्सिलर किंवा आपले हितचिंतक किंवा आपले वेल विशर्स. म्हणून तुम्ही कन्सल्ट केलं पाहिजे, प्रभूजी मी हे करू का, असं चांगलं वेल का माझ्याकरता. मग तुम्हाला सांगेल त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आणि डिसएडव्हान्टेजेस काय. मग तुम्ही ठरवायचा विचार करून की माझ्या भक्तीला प्रतिकूल आहे की अनुकूल आहे. तर तुमच्या भक्तीला अनुकूल आहे तर तुम्ही घ्या निश्चितच. प्रतिकूल असेल, दिसत असेल तर घेऊ नका. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना समजा जर आपल्यापैकी काय प्रत्येकाला भरपूर जर मटेरियल फॅसिलिटीज भेटल्या तर आपल्यापैकी अर्धे भक्ती सोडून देतील, बरोबर ना. भौतिक सगळ्या सोयी सुविधा देऊन टाकल्या तुम्हाला. आपण सगळेजण स्ट्रगल करतो आजकाल का, 2 पैसे कमवायचे, घर आपलं सांभाळायचं, मुलांना नोकरी, हे शाळा. मग तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला मी सगळं देऊन टाकतो, काय करायची गरज नाही, घरी बसा. मग तुम्हाला काय वाटतं, भक्ती चांगली होईल आपली तेव्हा? नाही होऊ पण शकते, पण न होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. म्हणून भगवंताने आपल्याला जसं ठेवलेलं आहे, ज्या अवस्थेत ठेवलेलं आहे, खुश राहायचं आणि जप करत राहायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपण प्रामाणिकपणे भक्ती केली तर आपल्याला निश्चितच भगवंत आपला हात देतात शेवटच्या क्षणी, बरोबर ना. जरी आज आपल्याला दिसत असेल की आपली भक्ती ठीक होत नाहीये, प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, हजार प्रॉब्लेम, शेवटला भगवंत बरोबर सगळ्या गोष्टी सेट करतात प्रत्येकाकरता, राईट. सो दिस इज वन थिंग. तर हे झालं ज्ञान आणि वैराग्य. त्याला म्हणतात फल्गु वैराग्य आणि युक्त वैराग्य. प्रभुपाद बऱ्याचदा हे उदाहरण देतात, मर्कट वैराग्य आणि फल्गु वैराग्य. मर्कट वैराग्य म्हणजे माकडांप्रमाणे वैराग्य. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण देतात की माकड कधी कधी तुम्हाला दिसेल शाकाहारी असतो आणि बिना कपड्यांचा पण राहतो, पण त्याच्या 1 डझन बायका असतात.
असं वैराग्य आपल्याला नकोय. वैराग्य हे केवळ नावाला नसतं, तर त्या आचरणामध्ये असलं पाहिजे. मग तो ग्रहस्थ असेल किंवा ब्रह्मचारी असेल किंवा कोणीही असेल. इट्स नॉट अ एक्सटर्नल शो, इट्स अ इंटरनल सबस्टन्स. त्यानंतर पुढे मग सद्गुण याच्याबद्दल सांगितले प्रभुपादांनी. याच्यामध्ये सांगताना प्रभू सांगतात की ह्या ज्या क्वालिटीज आहेत, आता ज्ञान आणि वैराग्य या काही क्वालिटीज आहेत, तर त्या भक्तांमध्ये ऑटोमॅटिक डेव्हलप होतात. आपल्याला सेपरेटली ते डेव्हलप करायची गरज पडत नाही. भागवतमध्ये हा श्लोक आहे, वासुदेव भगवती भक्ती योग प्रयोजित जनयती आशु वैराग्यम ज्ञानम च यत हेतुकम. जो वासुदेवांची चांगली भक्ती करतो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक वैराग्य यायला पाहिजेच, येतच ते, त्याला सेपरेटली करायची गरज नसते, आणि ज्ञान येतच. आणि एक उदाहरण दिले इथे मृगारीचं. प्रभुपाद उदाहरण देतात, मृगारी हा शिकारी होता. आता शिकारी म्हणजे कसं, सगळ्या प्राण्यांना मारणार आणि त्यांना अर्ध मारून सोडणारा होता. परंतु जेव्हा तो भक्त बनला तेव्हा मुंग्यांना पण मारायचा नाही तो. विचार करा, आपल्याकडे केवढी सेन्सिटिव्हिटी येते जेव्हा आपण चांगले भक्त बनतो, तेव्हा आपल्याला एवढी सेन्सिटिव्हिटी येते. माणसं सोडून द्या, आपल्याला इतर प्राण्यांविषयी, पशु पक्ष्यांविषयी पण आपल्याला करुणा उत्पन्न होईल. आपल्याला एखाद्या झाडाचं पान जरी आपण उगाच तोडलं तरी आपल्याला दुःख वाटेल की का तोडलं पान झाडाचं आपण उगाच, विदाऊट अननेसेसरी. तर ती लक्षणं प्रकट होतात आणि ते तिथे लिहिलेलं आहे. म्हणून प्रभुपाद लिहितात त्याच्या पुढच्या सद्गुणच्या जो पहिला पॅरेग्राफ, त्याच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये की प्रभुपाद लिहितात त्याच्या वरच्या पॅरेग्राफ मध्ये, त्याला वेगळ्या प्रयत्नाने अशा प्रकारच्या सवयींचे पालन करण्याची आवश्यकता नसते. कुठल्या? शाकाहारी किंवा अहिंसा होणे, किंवा त्याने एखाद्या शाकाहारी संघात सहभाग घेण्याची आवश्यकता नसते. तर स्वाभाविकपणे शाकाहारी असतो. राईट, असतं ना आपला शाकाहारी असोसिएशन, हे व्हेजिटेरियन सोसायटी आणि ती सोसायटी. मग ते झालं की आपण सगळे अहिंसक होऊन जातो, शाकाहारी होऊन जातो. सगळे गुण आपल्यामध्ये ऑटोमॅटिक डेव्हलप व्हायला चालू होतात. म्हणून प्रभुपाद सल्ला देतात की भक्ताने कृष्ण भावने वाचून इतर कोणत्याही पद्धतीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या शास्त्रामध्ये आढळतात. तर ते उदाहरण दिले वगैरे तुम्ही वाचा त्यानंतर. आणि शेवटला लास्ट पॅरेग्राफ मध्ये, लास्ट पॉइंट मध्ये भक्तीच्या 9 प्रकारच्या अंगांचं वर्णन केलेलं आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. तर प्रभुपाद म्हणतात की यापैकी 1 घ्या किंवा 9 घ्या, सगळे घ्या. तर ते उदाहरण दिलेले आहेत की कुणी कुणी काय करून प्राप्ती केली. श्रवण कुणी केलं, कीर्तन कुणी केलं, आत्मनिवेदन तुम्ही वाचा, तिथे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे पहिल्या अगोदर. प्रभुपाद तिथे लिहितात की यापैकी प्रत्येक साधन इतके शक्तिशाली आहे की एखाद्याने त्याच्यापैकी एकाचे जरी पालन केले तरी न चुकता तो इच्छित सिद्धी प्राप्त करू शकतो. एखादा मनुष्य भगवंतांविषयी केवळ श्रवण करण्यास आसक्त झाला आणि दुसरा त्याच्या नामांचे कीर्तन करण्यास आसक्त झाला, तरी त्या दोघांनाही भक्तिमय सेवेतील इच्छित ध्येय प्राप्त होऊ शकते. तर पूर्ण भागवतमध्ये आणि चैतन्य चरित्रामध्ये सगळी उदाहरणं भरलेली आहेत. तर ऑफकोर्स, आणि हे पण उदाहरण खाली आहे अमरीश महाराजांचं पुढच्या पॅरेग्राफ मध्ये, की अमरीश महाराजांनी सगळ्या 9च्या 9 आयटम उचलले. मेन्यू प्लेट तुम्हाला जर ऑफर केला, तुम्हाला सगळे एवढे सगळे उचला ना, काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी श्रवण केलं, कीर्तन केलं, स्मरण केलं, अर्चन, वंदन, दास्य, साख्य, आत्म, सगळं केलं त्यांनी. अशी सुद्धा उदाहरणं आहेत. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये, या चॅप्टर मध्ये ही माहिती आहे. इन इसेन्स, इन समरी, भक्ती करण्याकरता ज्ञान आणि वैराग्य हे आवश्यक आहेत असं नाहीये. जो भक्ती करतो त्याला हे ऑटोमॅटिक भेटतात आपल्या हृदयातून. राईट, कोणाला काही प्रश्न? येस, सगळे क्लिअर. भूक लागले सगळ्यांना, प्रसाद घ्यायचा आहे. तर मी काही पुढचा चॅप्टर घेणार नाहीये, इथेच आपला क्लास आज पूर्ण करूया. 9 वाजले ऑलरेडी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा, येस माताजी. हा, मी प्रभूजी आज मला बरं नाही आहे ना, 2-3 दिवस झाले, तर मी परीक्षा नाही देऊ शकले प्रभूजी. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही मग तिथे कोऑर्डिनेटर जे आहेत आपले, त्यांच्याशी बोलून घ्या, मग ते तुम्हाला नेक्स्ट टाइम एक्झाम सेट करून देतील तुमची. बरं प्रभू, थँक्यू प्रभूजी.
आता जे आपल्या औरंगाबाद ग्रुपचे आहेत इथे हिंदीमध्ये क्लास होतो. ओके. श्रील प्रभुपाद की जय. भक्ति रसामृत सिंधु की जय. श्रील गोस्वामी पाद की जय. वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु वेवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. आनंदराणी माताजी कुठे गेल्या? आनंदराणी माताजी कशा आहेत? प्रभूजी हा बोला माताजी. मंदिरला दर्शनाला अलाउड आहे? मंदिरला अलाउड आहे पण हे गुपित आहे. फक्त भक्तांना अलाउड आहे, जे लोक भक्तिमय सेवेमध्ये आहेत. असं येऊ नाही देत? येऊन देतात, येऊ दे. दर्शन घेऊन जाऊ शकतात. बाळाला दर्शन घेतलं नाही तर एकदा मुलगा चालेल. फक्त जास्त थांबून देत नाही, यायचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन मग तुम्ही असं चौपाटीत राहा. दुपार सकाळचं आलं तर चालेल. नाही, ओला करून येऊन त्याला दर्शन घेऊन जा. त्याला आणलं नाही ना. येतात ना मंगळवारतीला हरे बरेच. कृष्ण. हा येस माताजी. प्रभूजी आता बरी आहे मी, पण थोडा थोडा त्रास आहे. हॅलो अरे हा. थोडा त्रास आहे, वेळ लागेल. अच्छा, थकवा येतो का? हो ठीक आहे, काळजी घ्या. ओके थँक्यू. तुम्हाला सगळ्या भक्तांच्या प्रेयर्स आहेत. विभू. माताजींकरता आपण एकदा महामंत्र बोलूया, म्हणजे त्यांना आणखी चांगलं वाटेल भक्ती करण्याकरता. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. माताजी एकदम त्यांचा प्रोग्राम एकदम घरी आपल्याला इन्व्हाइट करतील. हा प्रभूजी करायचंय करायचंय. येस येस. हरे कृष्णा प्रभूजी. हा. चरण स्पर्श तुम्हाला. दंडवत प्रणाम. मला कशाला? प्रभुपादांना. प्रभूजी प्रभूजी तुम्ही वृंदावनला जाऊन आले असं कळलं ना आम्हाला. मी वृंदावन मध्ये गेलो पण फक्त 5 तास होतो. हो का? फक्त कसं आहे प्रभूजी आता तिकडे कसं आहे? वृंदावनला उघडलंय सगळं. सगळं उघडलंय. हो. अच्छा. आपण जाऊ शकतो यात्रेला. नक्की नक्की प्रभूजी चला जाऊ ना प्रभूजी. जाऊ जाऊ. अलाव करतात का सर्वांना सगळीकडे दर्शन घ्यायला? हो, मी तर म्हणजे मी 5 तासामध्ये 2 तास 3 तास दर्शनच केलं असेल. हा. सगळे गोस्वामी मंदिर आणि सगळं उघडं आहे. इस्कॉन पण उघडं आहे, सगळं उघडं आहे. हॉटेल प्रभूजी लॉज सगळं उघडं आहे. ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असेल तर काही बोलत नाही कोणी. तिकीट कन्फर्म हो, पाहिजे, पण- वेटिंग अलाउड नाहीये. अच्छा, पण मग ते आता 2 वॅक्सिनेशन मुंबईमध्येच काढलंय फक्त, बाकी इतर ठिकाणी काही नाही का? नाही, फक्त हा एवढं होतं की तुम्ही प्लॅटफॉर्मला उतरलात. मी जेव्हा इथे उतरलो मुंबईला तेव्हा ते म्हटले की वॅक्सिन घेतलेलं आहे का? तर मी दाखवलं मेसेज. एक वॅक्सिन झालं, मग त्यांनी सोडून दिलं. ज्यांचं नव्हतं त्यांना मग त्यांचे स्वाब घेतले. पण अच्छा त्यांना पण लगेच सोडलं 2 मिनिटात. फक्त ते एक फॉर्मॅलिटी केली असेल त्यांनी, फॉर्मॅलिटीज. अच्छा. पण दॅट इज ओके. कारण अजून सुद्धा कोरोना आहे थोडाफार इकडे तिकडे. कारण तिसरी वेळ काय होईल काय माहित पडणार, कधी येऊ पण शकते जाऊ पण शकते. तर चाललंय आपली परीक्षा. आता एक तुम्ही झालेली, भगवतीचं सगळं पूर्ण झालेलं आहे. आता हे आपले पुढचे 2, 3, 4 राहिलेले चॅप्टर पुढच्या 2 हार्डली 3 क्लासमध्ये पूर्ण होऊन जातील. 2 जरी पकडले तरी. मग त्यानंतर तुमची एक्झाम द्या. एक्झाम पूर्ण झाल्यावरती मग काढूया आपण एक यात्रा, एक हो, फायनल नक्की यात्रा. नक्की नक्की हा, नक्की. प्रभूजी तोपर्यंत आपला क्लास संपला, यात्रा काही प्रभूजी झाली नाही. त्याच्यानंतर क्लास प्रभूजी संपला, त्याच्यानंतर लग्न झालं. एक प्रभूजी एखादा पूर्ण- हा? अजून एखादा क्लास स्टार्ट करा. हा. पूर्ण मी हो म्हटलं हो. सगळे चेहरे बदलले, इतिहास बदलला. कोणी जे बॅचलर होते ते ग्रस्त झाले. प्रभूजी हे भक्ती रसा एनओडी खूप छान वाटतं वाचायला, तेव्हा सगळं समजतं, पण क्वेश्चन आन्सर्स येतील की नाही डाऊटफुल आहे. काहीच अजूनपर्यंत आन्सर्स लिहिलेले नाहीये. काही काळजी किती करू नका. उदाहरणं आहेत, किती उदाहरणं आहेत, अजिबात लक्षात राहत नाही. सर्व खिचडी होते प्रभूजी. काळजी करू नका. आपली उदाहरण बेस्ड एक्झाम होणार नाही. अच्छा, मग नुसतं कॉन्सेप्ट सिंगल लाईन मध्ये काय लिहायचं? कॉन्सेप्ट. आता तुम्हाला मी विचारेन डेफिनेशन. युक्त वैराग्य म्हणजे काय सांगा, फल्गू वैराग्य अच्छा. म्हणजे काय सांगा. अच्छा. ते कॉन्सेप्ट आहेत सगळे. आणि त्याला मग Concept. तुम्हाला व्हेरीफाय करण्याकरता काही एक्झाम्पल, तुम्हाला जे एक्झाम्पल आठवतात भागवत मधले ते काय प्रॉब्लेम नाही. प्रभूजी क्वेश्चन आन्सर्स पाठवा ना, थोडीशी प्रॅक्टिस होईल परत पहिल्या चॅप्टर्स पासून.
मग तुम्हाला अजून एक्झाम एक पण क्वेश्चन आन्सर दिलेले नाहीयेत, लिहिलेले नाहीयेत. तुम्हाला 1 महिना सुट्टी देईन मी. म्हणजे आता सुट्टीच आहे ना, आता क्लास संपल्यावरती काय सुट्टीच आहे. अक्षर सिंधू तुमचा शेवटचा सेक्शन आहे. भाऊजी, येस येस बोला. हा जर माताजींना काहीतरी विचारायचंय. माताजी म्हणतात तुम्ही विचारा. हरे कृष्णा प्रभूजी. आम्हाला आम्ही डीटीज नाही घेतले ना आता, सगळ्यांनी घेतले ते वाटतं. नवीन घरात गेल्यावरती घ्यायचे होते. तर संध्या माताजींच्या डीटीजला जर सेवा नसेल मिळत तर ते घेऊ का असं विचारायचं. अच्छा, संध्या नागरकर मातांची डिटीज. अच्छा, तो प्रश्न मला पण आला. नाही होता. प्रभूजी, त्यांच्या घरी सेवा करणारा कोणी नसेल तर मग आहेत ना? नाही प्रभूजी, श्री रुक्मिणी आहे ना, तिच्याकडे आहे तिच्या डिटीज. तर ती तयार आहे करायला, पण त्यांच्या घरातले म्हणतायत की ते घेऊन जाणार, ते करणार कोण? त्यांची आई. संध्या माताजींच्या घरचे हा हा ते म्हणतात की आम्हाला देऊन टाका. हा, म्हणजे तिच्या श्री रुक्मिणीकडे आहेत, तर पण ते घेऊन जातील असं म्हणाले. म्हणजे आता घरचे लोकं- 12 दिवस त्यांच्याकडे ठेव, अच्छा अच्छा अच्छा, मग घरचे लोक रेडी झाले त्यांच्याकडे त्यांना घेऊन ठेवले. जायला. हो हो, म्हणजे बोलत होते तिने आणले तर आम्ही घेऊ करू आम्ही. तुम्ही काळजी करू नका, तुमच्याकरता मी एक काय भरपूर आणून देईन. नाही ते तर घेणारच आहे आम्ही, पण म्हटलं जर सेवा नसेल होणार तर मग हे करायचा विचार हा. होता. नाही नाही, यांची सेवा आम्हाला होईल पण तिकडे. तसंच वाटत होतं, पण ते तयार झाले. हा मग ठीक आहे, मी मग विचार काय केला होता मी घेऊन जाईन. चांगली गोष्ट. आणि स्पेशल डिटीज आहेत ना, हो. स्पेशल डिटेल्स आहेत. तर काय हरकत नाही, सगळे डिटीज स्पेशल असतात. तुमच्या घरी आल्यावर ते पण स्पेशल होऊन जातील. स्पेशल होतं. आता मध्ये मी वृंदावनला गेलो तेव्हा मी विचार केला होता मी दुकानात जाऊ का, कोणी आहे का आपल्या वेटिंग लिस्ट मध्ये, पण माझ्याकडे वेळ कमी होता, मी गेलो नाही. म्हटलं ठीक आहे, ते एक आहेत आमच्या आईवाशी 2-3 जण, त्यांना पण हवेत. तर मी म्हटलं ठीक आहे, व्हिडिओ कॉलिंग करून आजकाल सगळं होऊन जातं, तुम्ही दाखवा देत ना. मग तुमचं नवीन घर तुम्ही ऑलरेडी शिफ्ट झालात की व्हायचं आहे? डिसेंबर जानेवारी मध्ये होणार. नवीन म्हणजे घर डिसेंबर मध्ये आम्हाला पोझिशन, हा डिसेंबर मध्ये पोझिशन मिळणार आहे. पनवेल मध्येच? हा पनवेल खांदा कॉलनी मध्ये. अच्छा, डिसेंबर मध्ये ना. मग आता किती झाले, आता तारीख काय? सॉरी, ऑगस्ट महिना आहे हा ना. ऑगस्ट आहे. 8 महिने झाले ना 4-5 already. महिने. 4-5 महिने. हा. ठीक आहे, जास्त लांब नाही आहे, जवळच. तोपर्यंत तुमची तयारी करून ठेवा, तयारीमध्ये राहा, गेस्टना इन्व्हाइट करा. मग आपण आता जर समजा आपण वृंदावनला जाऊ एकत्र. हा हा, तेव्हाच घ्या किती तुम्ही, आणायला? काय हरकत नाही. आपण एकदा एक ट्रिप काढूच ना सगळ्यांची, एक फायनल जर्नी. पंढरपूर पण राहिलंय प्रभूजी, पंढरपूर पण राहिलंय. अच्छा, द्वारका पण राहिलंय. द्वारका, हा प्रभूजी द्वारका. काढू आपण, काय हरकत नाही. दर 6 महिन्याने 1 वर्षाने काढू ट्रिप. आता काय आपला एक ग्रुपच आहे ना. आता प्रभूजी, भक्ती- 4 वर्ष झाले आपली यात्रा जाते. भगवान जेव्हा भगवंताचं बोलवणं येईल तेव्हाच मिळेल ते. भगवानाचं बोलणं काय, शेवटी भगवंत म्हटलं मी तुमच्या घरी येतो. भगवंत स्वतः चालू. प्रभूजी पण एवढा क्लास झाल्यावर परत आणखीन एक क्लास चालू करा, भक्ती वैभव. करूया, मी बोललो इथे. ते औपचारिकता प्रभूजी करावं लागेल. तुम्हीच शिकवा. बघूया, मग मी शिकवलं तर मग आता नेक्स्ट राधाकृष्ण येतील घरी. मग आहे ऑलरेडी प्रभूजी, आहेत माझ्याकडे ऑलरेडी आहेत. त्यांच्या घरी येतील. हा, कोणाला छोटे पाहिजे असतील तर मग मी देईल, मग मी मोठी घेईल. तुम्हाला अल्टर मोठं करायला लागेल. पहिले भगवद्गीतेमध्ये गौर लिहिताय आणि याच्यामध्ये मग राधाकृष्ण, आणि मग सिटी मध्ये मग कदाचित दुसरे अजून नरसिंहदेव येतील. प्रत्येक कोर्सला एक ड्युटी. ठीक आहे, करूया आपण, जाऊ नक्कीच. मी तुम्हाला प्रश्न पण देतो. मागे ते सगळे भरपूर माझे सगळे ते उपक्रम चालू होते, सगळे ते प्रोजेक्ट हे ते, आणि बाकी 2-3 क्लासेस, त्यामुळे काय झालं नाही. पण तुमचे जे क्वेश्चन होते तेच मला आता कामाला येतात. जे तुम्हाला मी दिले होते क्वेश्चन तेच मी ट्रान्सलेट करून देतो, बाकी हिंदी ग्रुपला किंवा दुसऱ्या ग्रुपला. तुमचं कॉन्ट्रीब्युशन चालू आहे अजून सगळीकडे. ऑफकोर्स भक्ती रसम सिंधू पण मी बनवेनच. ठीक आहे, हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्हाला कोणाला गप्पा मारायच्या गप्पा मारा, मी सेशन ओपन ठेवून देतो.